विनाश, कसा आहेस तू? कोण? संध्या? मी मजेत आहे. तू कशी आहेस? मी मजेत आहे. अच्छा, ज्योती आहे का तिकडे? आहे ना. थांबा, तिला फोन देते. ज्योती, फोन आहे अवीचा तुला. आले आले. हॅलो. हा बोल. आईची रिपोर्ट आली का? हो, मी आता तिथूनच आले. काय म्हणताय डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की सगळेच रिपोर्ट ओके आहेत. आई 7-8 दिवसातच बोलायला लागेल. काळजी करण्यासारखं काही नाहीये. तू खरं सांगतेस? अरे हो रे, मी खरंच सांगतेय. आपण उद्या भेटूया. मी फोन ठेवते. हॅलो हॅलो, एक मिनिट. हे बघ, तुझ्या बोलण्यात किती गडबड दिसते. मी आता तिकडे येतो. नको, आता येऊ नको. आपण उद्या भेटूया ना. मी फोन ठेवते. हा, बाय. नक्कीच काय ते गडबड दिसते. अरे अरे अरे, सावकाश पुरे इथे. पोचलो एकदाच. चला चल लवकर, चल आटप लवकर. ना तर आतमध्ये बशी स्वामींचा जप करीत. अवी मस्करी पुरे. हा नाही, आठवण करून दिलेली बरी. अरे तुला सांगितलं होतं ना मी लवकर येईन म्हणून. ओके बाबा, ये लवकर या. स्वामी, मला क्षमा करा. मी चुकून काही बोलले असेल तर मला माफ करा. मला माझ्या आईशिवाय या जगात कोणीही नाही. तुमच्या मायेचं पांघरून आम्हा दोघी मायलेकींवर टाका. तिला लवकर बरी करा. मी स्वतः डॉक्टर असून हतबल झाले. माझ्या अपराधांची शिक्षा मला द्या, पण माझ्या आईला लवकर बरी करा. मुली, अशी दुःखी होऊ नकोस. स्वामींवर विश्वास ठेव. तुझ्या इच्छा जरूर पूर्ण करतील. खरंच का काका? होय मुली, स्वामींवर विश्वास ठेव. हा घे प्रसाद. तुझ्या इच्छा पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुम्ही भेटला नाहीत म्हणून आम्हाला तुम्हाला भेटायला इथे यावं लागलं. आम्ही तुम्हाला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलाय. तुमच्या अशा बिल्डिंग कोसळायला लागल्यावर आम्ही उत्तर काय द्यायची लोकांना? नाही. चला. नाही, काही ऐकायचं नाही. अवी, असा किती दिवस विचार करत बसणार आहेस? माझा आई, स्वतःला कामात बिझी ठेव. मी काय करू ज्योती? तूच मला सांग. अगं, ही बिल्डिंग कोसळल्यापासून आजपर्यंत माझी सगळी कामे बिघडत चालली. आताची माणसं मला सांगून गेली की माझे 2 कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाले. 2 कॉन्ट्रॅक्ट. मला हे कळत नाही नेमकं माझ्याच मागे दुर्दैव का लागलाय. अवी, एक सांगू? सांग. रागवणार नाहीस ना? नाही. तू माझ्यावर एकदा स्वामींच्या मठात चल. मी तुला सांगते, स्वामींच्या कृपेने तुझ्या सगळ्या चिंता दूर होतील. ज्योती, जरा प्लीज गप्प राहशील का? अरे तू माझ्यावर स्वामींच्या मठात चल तर खरं. स्वामी काय लावलं का सारखं स्वामींचा वेळ लागलाय तुला. असल्या लोकांची नावं माझ्या समोर घेत जाऊ नको. अरे पण माझं ऐक तर खरं. मला काही ऐकायचं नाहीये. अच्छा, आई कशी आहे? बरी आहे. तुझ्याविषयी सारखी काळजी करत असते. तिला सांग काळजी करू नको, मी ठीक आहे. हा, आता कामाच्या व्यापात आहे म्हणून येऊन जाईन म्हणून सांग. हॅलो. पण अविनाश देशपांडे का? हा, मीच बोलतोय. मी जयश्री बोलतेय. ज्योतीच्याही बाथरूम मध्ये घसरून पडलीये. तिच्या डोक्याला मार लागलेला आहे. व्हॉट? ज्योती आहे ना तुमच्या बरोबर? हो, माझ्याच बरोबर. प्लीज तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन या. हो, निघालोच आम्ही. चल. काय झालं? आई हॉस्पिटलमध्ये. तू चल बघू आधी. अरे पण सांग तर खरं. आई बाथरूम मध्ये पडली. काय? डोक्याला मार लागला तिच्या. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तू रडू नको. तू चल बघू आधी. चल लवकर चल. आई काय झालं ग? ए ज्योती, हळू. हे बघ, तिची ट्रीटमेंट चालू आहे. मी स्वतः प्रयत्न करतो. काही काळजी करण्याचं कारण नाही. डॉक्टर जास्त काही काळजी करण्याचं कारण नाही. आता डोक्याला थोडासा मार लागलाय. सर, खरंच सांगता ना? खरंच काळजी करण्यासारखं काही नाही ना? ज्योती, माझ्यावर विश्वास ठेव.
आता थोड्याच वेळात ते शुद्धीवर येईल. तुम्ही बसा, मी राऊंडवर जाऊन येतो. सिस्टर. ज्योती, डोंट वरी. अगं डॉक्टर काय बोलले ते ऐकलंस ना? बस इथे आईजवळ बस. स्वामी समर्थ महाराज, तुम्ही जर खरे असाल ना तर माझ्या आईला लवकर बरं कराल. ज्योती, हा काय वेडेपणा आहे? अवी, अवी तुला माहिती नाही रे. आज सांगते. मी त्या दिवशी स्वामी समर्थांच्या मठात गेले होते. मी तिथे नवस केला होता. माझी आई जर बोलायला लागली ना तर मी तिला घेऊन अक्कलकोटला येईन गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तेव्हापासून मी तिला रोज विभूती खायला देते. अरे विभूती खायला लागल्यापासून ना तिच्यात एक नवीन उत्साह निर्माण झाला होता. ती स्वतः उठून स्वतःची कामं करायला लागली होती. पण आज अचानक आई, आई मी ज्योती, मी तुझ्या जवळ आहे ग. काही काळजी करू नको. आई कशात तुम्ही? कसं वाटतं तुम्हाला? आई, ज्योती, आई तू. तू रडतेस? नाही ग. अवी पाहिलंच तर मी तुला सांगत होते ना माझी आई नक्की बोलायला लागणार. माझा स्वामींवर पूर्ण विश्वास होता. हे सगळं फक्त स्वामींमुळेच झालंय. माझ्या आत्मविश्वासाने. ए ज्योती प्लीज जरा आईला आराम करू दे. आई तुम्ही आराम करा, झोपा. आई 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 मी स्वामींकडे मागून घेतलं होतं. तू बोलायला लागलीस ना की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटला जाऊया. अवी तू येशील ना आमच्या बरोबर? मला वाटतं मला उशीर होतोय. साईटवर गेलं पाहिजे. नाही, कामगारांच्या पगाराचा दिवस आहे ना म्हणून मी येतो. ज्योती तुम्हाला फोन कर. आई तुम्ही आराम करा, रिलॅक्स. अवी, अवी. अरे काका तुम्ही केव्हा आलात? आताच. अरे पण तू कुठला विचारत आहेस? काय सांगू काका तुम्हाला, तुमच्यापासून काही लपलंय का? पाहताना काय चाललंय ते, त्यात रात्रीची ते स्वप्न. अहो धड झोपही येत नाही. माझं मलाच कळत नाही काय चाललंय ते. तू एक काम कर, 3-4 दिवसासाठी बाहेरगावी जा ना. इकडच्या कामाची काळजी करू नकोस, ते मी सांभाळून घेईन. काका तुमचं म्हणणं पटतंय मला, पण मी जाऊ कुठे, तेही एकटा? अरे एकटा कशाला, कोणा मित्राला बरोबर घेऊन जा. काका ज्योती मला सांगत होती अक्कलकोटला चल म्हणून, पण मला कळलं तू नाही म्हणाला असशील, कारण देवाच्या ठिकाणी म्हणजे. नाही तसं नाही काका. ती तिथे तिच्या आईचा नवस फेडण्यासाठी जाणार, म्हणजे दोघी देवळातून बाहेर पडणं मुश्किल.